नंदा उबाळे म्हणून माझ्या वहिनी आहेत. त्याचबरोबर ज्या बौद्ध विहारामध्ये ज्या महिलांनी माझं स्वागत केलं त्या प्रत्येक महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर मला शोभा काकूंनी सांगितलं की आपण भंतेजींकडे जाऊया. तिथे गेल्यानंतर भंतेजींच्या माध्यमातून आपला खूप प्रचार आणि प्रसार होईल. तर भंतेजींनी सुद्धा आमच्या विनंतीला मान दिला आणि एका क्षणात नाटकाला इथे येण्यासाठी करुणानंद भंतेजींनी आम्हाला होकार दिला. तर ही माझी पावती आहे यशाची. त्याचबरोबर इथे भगत सर आहेत. त्याचबरोबर भगत सरांना पण जेव्हा कॉल केला तर मी बोलले सर असं आहे, म्हटलं मी नाटक करते. तर सरांनी पहिले विचारलं हा तुम्ही या. आल्यानंतर सरांनी खूप गोष्टी सांगितल्या, आम्हाला भरपूर सहकार्य सुद्धा केलं, आर्थिक मदत सुद्धा सरांनी केली. तर मला एवढंच सांगायचं आहे की जे लोक फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत त्यांनी सुद्धा आमच्यासारख्या कलाकारांना एक स्टेज द्या, एक प्लॅटफॉर्म द्या. कारण आज फक्त गाणे, ऑर्केस्ट्रा किंवा या गोष्टींवर डीजेवर हजारो लाखो रुपयांचा खर्च होतो. पण खऱ्या अर्थानं असे कार्यक्रम झाले पाहिजे